कुछ लोग कहते हैं कि दिमाग का दही हो, लेकिन ये बात कितनी सच है, आज उसी के बारे में बात करेंगे. हाय, दिस इज आरजे प्रथम आणि सध्या मी पोहोचलेलो आहे नाईन पर्ल्स हॉस्पिटल इथे. माझ्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय डुबेरकर आणि आज वी आर गोइंग टू टॉक अबाउट ब्रेन. हॅलो सर. थँक्यू. सर, मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आपलं ब्रेन कसं फंक्शन करतं बेसिक. आपलं ब्रेन जे बेसिक फंक्शनिंग असतं, इट इज ऑल अबाउट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. ओके. म्हणजे समजा एखाद्या गोष्टीने तुम्हाला स्पर्श केला तर रिसेप्टर्स असतात आपल्या हातामध्ये. तिथून ते इलेक्ट्रिकल इम्पल्स ब्रेन पर्यंत घेऊन जातात. ब्रेन मध्ये आपण एक इंटरप्रिटेटर आहे असं समजू या सगळ्या गोष्टींचा. कुठला इम्पल्स काय आहे याचं इंटरप्रिटेशन ब्रेन मध्ये होतं आणि मग त्या इम्पल्सवर आपण काय ऍक्शन घेणार आहे हे तिथून ज्या सेंटरमध्ये ते ऍक्शन होणार आहे तिथून तो इलेक्ट्रिकल इम्पल्स पास होतो आणि मग तिथून आपण पुन्हा जी काही ऍक्शन करणार आहोत. जर समजा आपण एखादी वस्तू गरम असेल तर आपण हात बाजूला घेऊ, तो इफेक्टर गोष्टी होत असतात. तो रिसेप्टार, ऍफरंट पाथवे, ब्रेन मध्ये कंट्रोल आणि मग इफरंट. बापरे. अशा पद्धतीने आपण वर्क करत असतो या सगळ्या गोष्टी. आपल्याला न कळत मी आता तुमच्याशी बोलतोय, समजा या भागात मला काही डिस्ट्रॅक्शन जाणवलं तर आय विल ट्राय टू म्हणजे त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. सो विदाउट नोईंग वी डू सो मेनी थिंग्स. आणि खरं म्हणजे याचं फंक्शन, याचं जर महत्व आहे हे एका पॅरालिसिस झालेल्या माणसाला कळतं. जेव्हा त्याला दिसतं की आपला हात समोर आहे पण तो हात उचलू शकत नाही, त्यावेळेस वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द ब्रेन इज. ऍब्सोल्युटली. पण सर, मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की गोल्डन आवर म्हणजे नेमका काय, ब्रेन स्ट्रोक मध्ये तो महत्वाचा किती असतो. गोल्डन आवर ही इन जनरल न्यूरोलॉजिक कन्सेप्ट आहे. त्यातल्या त्यात स्ट्रोकसाठी किंवा पॅरालिसिसच्या पेशंटसाठी खूप महत्वाची आहे. कोणत्याही पेशंटला जर पॅरालिसिसची लक्षणे काही, जसं एका हाताची ताकद कमी झाली आहे किंवा एका बाजूला ताकद कमी आहे किंवा दिसायला त्रास होतोय किंवा बोलण्यासाठी त्रास होतोय किंवा त्यांना अचानकपणे कळत नाही आणि हे सगळे लक्षणं अचानक जेव्हा होतात त्यावेळेस त्याला स्ट्रोकची लक्षणं आहे असं म्हणतात. आणि पहिल्या 4.5 तासात आपण त्यांना एक इंजेक्शन देऊ शकतो, जसं आपण हार्ट अटॅक मध्ये देतो, की ज्या ठिकाणी मेंदूला रक्तपुरवठा कमी झालाय आणि ज्या ठिकाणी रक्तवाहिनी बंद आहे तर अशा पेशंटला आपण समजा सिटी स्कॅन किंवा एमआरआय केला आणि आतमध्ये ब्लिडिंग झालेलं नाही, कारण दुसरं कारण त्याचं ब्लिडिंग नसतं. तो ब्लिडिंग जर नसेल तर अशा पेशंटला आपण इंजेक्शन देऊन लगेच रिकव्हरी करण्यासाठी खूप मदत करतो. आणि ज्या पेशंटला आपण इंजेक्शन देत नाही आणि ज्यांना इंजेक्शन देतो यांच्यामध्ये आपण 3 महिन्यात जर सुधारणा बघितली तर इंडिपेंडेंट होण्याचे चान्सेस ज्यांना इंजेक्शन दिलं आहे त्यांचे जवळजवळ 60 ते 70% जास्त असतात. ओके. त्याच्यामुळे पहिले 4.5 तास त्याला गोल्डन आवर म्हणतात. आता हा गोल्डन आवर आणखीन वाढला आहे. 6 ते 9 तासापर्यंत ठराविक लोकांमध्ये आपण, जसं प्रायमरी प्लास्टी हृदयाची होते तसं मेंदूची सुद्धा प्रायमरी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी आणि प्लास्टी करू शकतो आपण. पण पहिल्या 6 ते 9 तासात आणि ठराविक पेशंट मध्ये इंडिकेशन जर आपल्या इन्व्हेस्टिगेशन तशा सपोर्ट करत असतील तर. पण म्हणून 6 ते 9 तास आपण म्हणू कोणत्याही पेशंटला स्ट्रोक. बरेच वेळा काय होतं की लोक गोल्डन आवर वाया घालवतात. का? कारण की ते पहिले कुठे जायचं हे माहित नसतं. नंतर सिटी स्कॅन करत नाही स्वतःचा, सिटी स्कॅनच्या लाईन क्यू मध्ये उभे असतात. अशा पेशंट्सला जेव्हा काही वेळ गेल्यानंतर मग आपण त्यांच्यामध्ये काहीच करू शकत नाही. तो म्हणून पहिले 4.5 ते 6 तास तुम्हाला स्ट्रोकची काही लक्षणं दिसले तर इमिजिएटली न्यूरोलॉजिस्टकडे जा. त्या ठिकाणी सिटी स्कॅन होऊ शकतो, अशा ठिकाणी तुम्ही लगेच तपासणी करण्यासाठी जा. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून गोल्डन आवरचं सिग्निफिकन्स हे आहे. सर, ब्रेन स्ट्रोकची काय कारण असू शकतात. ब्रेन स्ट्रोकचे सगळ्यात कॉमन कारण जर आपण आपल्या लोकल म्हणजे इंडियामध्ये जर बघितले तर डायबिटीस, ब्लड प्रेशर, लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल, चरबीचं प्रमाण कमी जास्त असतं, स्मोकिंग, ड्रिंक्स, टोबॅको हे सगळ्यात महत्वाचे कारण आहेत. त्याला बरोबर आपल्या लाईफस्टाईल चॉईसेस पण आहेत. म्हणजे आपण म्हणू की लॅक ऑफ स्लीप किंवा सगळ्यात महत्वाचं आजकालचं जे कारण आहे आपण म्हणू स्ट्रेस तर डेफिनेटली आहे, पण आपल्याला जे सायकल दिलंय म्हणजे ब्रेनचं जे रिदम असतं ते सर्कॅडियन रिदम म्हणतो आपण त्याला, की त्याच्यात तुम्ही सूर्याप्रमाणे चाललं पाहिजे. म्हणजे सूर्य उगवला की तुम्ही उगवलं पाहिजे, सूर्य मावळल्यावर लवकर मावळलं पाहिजे. आजकाल उलट झालेलं आहे. सूर्य मावळल्यानंतर लोक उगवतात आणि मग चंद्र मावळल्यानंतर त्यांची झोपी जातात. सो दॅट हॅज बिकम या सर्कॅडियन रिदम आपण काय करतो, आपल्या शरीरातले केमिकल, हार्मोनल सगळे इम्बॅलन्स खूप वाढवतो आणि दॅट हॅज बिकम अ कॉज फॉर स्ट्रोक या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग काही कंजेनायटल इनहेरिटेड गोष्टी असतात ज्या कोणाच्याच हातात नाही, ज्या आपण म्हणू की त्याला गोष्टी ज्या वरतूनच आपल्याला चुकीच्या आलेल्या आहेत त्याच्यात असतात. पण त्या गोष्टीत आपण काही करू शकत नाही. पण या बाकीच्या गोष्टीत तर आपण डेफिनेटली चेंज करू शकतो. ओके. व्हॉट इज अ सुपर फूड फॉर ब्रेन. सुपर फूड मी असं म्हणेल की एक नॉट अ सिंगल थिंग, बट आय विल से की वन विच इज आपण म्हणू की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फ्रूट म्हणजे इम्पॉर्टंट जे आपण बॅलन्स डाएट म्हणतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट या सगळ्या गोष्टींमध्ये, की फ्रुट्स हॅज टू बी देअर. फ्रुट्स इज व्हेरी इंटिग्रल. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि
आपण म्हणू की आपण मोड आलेले फूड म्हणतो, जे प्रोटीन कंटेंट असतात, जे आपल्या नॅचरल डाएट म्हणजे इंडियन डाएटमध्ये ऑलरेडी होते, दॅट वी शुड यूज. आणि आजकाल आपण म्हणण्यापेक्षा काय खाणं, याच्यापेक्षा काय न खाणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट हो. झालंय. सो सुपरली ट्रीटेड फूड, जे काही फूड नॅचरली येतं आहे, दॅट इज द बेस्ट फूड. जे काही प्रोसेस्ड आहे, अल्ट्रा प्रोसेस्ड आहे, रिफाईन्ड आहे, दे आर डेंजरस फूड. ओके. म्हणजे हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा पीपल कॅनॉट, बिकॉज टेस्ट इज वन सच अ थिंग. तो नॅचरल गोष्टी सुद्धा टेस्टी कशा करता येतील याच्यावर प्रत्येकाने फोकस केलं पाहिजे. अँड आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सुपर फूड. नॅचरल बट टेस्टी, so that your tongue is also happy and your brain is also happy. व्हेरी नाईस. सर, जेव्हा आपण ब्रेन बद्दल बोलतो, एक गोष्ट खूप कॉमन आपल्याला जाणवते, ती म्हणजे अशी की लोक म्हणतात मला चक्कर येत आहे, माझ्या डोक्यात काहीतरी गरगरल्यासारखं वाटतंय. सो चक्कर येणं म्हणजे नेमकं काय हे असतं? चक्करचं चक्कर खूप विचित्र आहे. कधी कधी ते आम्हाला पण चक्कर आणतात. कारण काय की लोकांना काही जरी वाटलं तरी ते चक्कर आल्यासारखं असं हा. म्हणतात. सो मेनली आपण 3 प्रकारात याला डिवाइड करतो चक्करला. एक म्हणजे फिलिंग ऑफ रोटेशन, म्हणजे वस्तू फिरतात आहे किंवा तुमचं डोकं फिरतंय, सो याला व्हर्टायगो म्हणतात. हे चक्कर म्हणजे व्हर्टायगो. दुसरी चक्कर म्हणजे काय की माझा तोल जातो, बॅलन्स. पीपल फाइंड इट म्हणजे चालताना तोल एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला जातोय, सो दॅट इज इम्बॅलन्स. सो अटॅक्सिया किंवा त्याला तोल जाणं म्हणतो आपण त्याला. ते छोट्या मेंदूच्या युजली छोट्या मेंदूमुळे होत असतं किंवा पायातल्या नसा कमजोर झाल्यामुळे होत असतं. आणि तिसरं चक्कर म्हणजे काय की कधी कधी आपण बघतो की लोक अचानक उभे राहिले आणि चक्कर येऊन पडले. म्हणजे शाळेमध्ये मुलं प्रार्थनेला उभे असतात, हो. चक्कर काढतात. तर या तिसऱ्या भागाला सिंकोप म्हणतो आपण. ठीक आहे ना, सिंकोप म्हणजे भोवळ आपल्या मराठी भाषेत. तो सिंकोप हा एक वेगळा प्रकार आहे. याचे कारण खूप वेगळे असतात. हृदयाचे प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर मध्ये चेंजेस होणं किंवा कधी कधी न्यूरोलॉजिकल काही आजार असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे होऊ शकतं. So हे 3 चक्कर असतात. तो कॉमनेस्ट आपण म्हणू ओपीडी मध्ये जर असेल तर व्हर्टायगो हा प्रकार खूप कॉमन आहे. म्हणजे ज्याच्यात वस्तू खरंच फिरतात. आणि व्हर्टायगोत काय होतं की सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना जेव्हा तुम्ही मान हलवतात त्यावेळेस त्या चक्कर येतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की चक्कर म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे. आणि मग ते सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसची ट्रीटमेंट घेतात. पण दॅट इज रॉंग थिंग. चक्कर म्हणजे व्हर्टायगो जेव्हा असतं, रोटिक फिलिंग ऑफ रोटेशन, ते आपल्या कानात आणि मेंदूच्या कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे दॅट इज ट्रू व्हर्टायगो. सर, आजकाल जीबीएस हा प्रकार जो आहे तो फार वाढत चाललेला आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेडलाईन झाली होती या बाबतीत बरोबर. की पुण्यात जीबीएसचं प्रमाण वाढलेलं आहे. जीबीएस म्हणजे गियाबारी सिंड्रोम किंवा आपल्या नर्व्ह शरीरातल्या ज्या वायर्स आहेत, ज्या आपल्या मुवमेंट किंवा संवेदना कंट्रोल करतात, त्यांना स्वेलिंग येणं. आणि युजली हे काही इन्फेक्शन झाल्यानंतर, जसं पुण्यामध्ये डायरिया झाला होता लोकांना आणि त्याच्यानंतर ते झालं होतं. तो आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात आणि कधी कधी ते मिस आयडेंटिफिकेशन झाल्यामुळे ऑर्गॅनिझमला टार्गेट करण्याऐवजी आपल्या नर्व्हला टार्गेट होतात. आणि मग त्याच्यामुळे नर्व्हला स्वेलिंग येते आणि मग त्याची सिव्हिरिटी वेगवेगळी असते. काही लोक चालू पण शकतात जीबीएस असताना, पण काही लोक व्हेंटिलेटरवर पण जातात आणि मग 6-6 महिने सुद्धा व्हेंटिलेटरवर राहतात. बापरे. या आजाराला जीबीएस म्हणतात. आणि जसं आपण पुण्यामध्ये बघितलं, सिव्हिरिटी बऱ्यापैकी जास्त होती त्याची आणि बऱ्याच लोकांना व्हेंटिलेटर लागलं होतं. पण बऱ्यापैकी काही वेळा काही लोकांचे आजार कमी प्रमाणात पण असतात. तो जीबीएस म्हटल्यानंतर घाबरून जाण्याची प्रत्येक वेळेस गरज नसते. हो, पण जर जीबीएस सारखी लक्षणं दिसणं म्हणजे पायात अचानकपणे मुंग्या सुरू होणं आणि पायाची ताकद अचानक, दोन्ही पायाची ताकद अचानक जाणं. अचानक म्हणजे काही तासांमध्ये प्रोग्रेस होत असतो याचा. आणि हाताची ताकद जाणं. तो ही लक्षणं जर जाणवत असतील काही, तर इमिजिएटली लगेच दाखवणं आणि मग नसांची तपासणी असते ती करणं. आणि मग त्याच्यावर बरेच ट्रीटमेंट असते. आयव्हीआयजी असतं, प्लाझ्माफेरेसिस असतं. आता आयव्हीआयजी सगळ्यांना, इम्युनोग्लोब्युलिन सगळ्यांना माहिती झालंय. आणि प्लाझ्माफेरेसिस जसं डायलिसिस करतो आपण, तसं रक्त शुद्ध करण्याचा प्रकार असतो, ज्याच्यातनं त्या अँटीबॉडीज आपण काढून टाकतो. ठीक आहे ना. सो हे त्याची ट्रीटमेंट असतात. आणि व्हेंटिलेटरवर जरी गेलं तरी या युजली या आजारात जर व्हेंटिलेटरवर चांगली काळजी घेतली, आपण म्हणू की 90 ते 95% लोकांना काही त्रास होत नाही. व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर फक्त इन्फेक्शन होण्याची भीती जास्त असते. अदरवाईज प्रत्येकाची रिकव्हरी होत असते. क्या बात आहे. सर, त्याचबरोबर मल्टिपल स्क्लेरोसिस हा काय प्रकार आहे? मल्टिपल स्क्लेरोसिस युजली हा आजार भारतामध्ये फार अनकॉमन होता काही दिवसांपूर्वी, म्हणजे काही वर्षांपूर्वी. आपण म्हणू एक 20-25 वर्षापूर्वी जेव्हा आमचं बेसिक एमबीबीएस सुरू झालं, त्यावेळेस मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार भारतात आहे की नाही याच्याबद्दल डाऊट होते. पण आता तो खूप कॉमन झालेला आहे. जे आपण फॉरेन लाईफस्टाईल अडॉप्ट केलेली आहे, कदाचित त्याचाही साईड इफेक्ट असेल तो. तो या आजारामध्ये युजली स्त्रियांमध्ये कॉमनली होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अडल्ट लाईफमध्ये, म्हणजे 20 to 50 इयर्स या मेजर एज ग्रुपमध्ये ते होत असतो. युजली त्याच्यामध्ये आपल्या मेंदू मध्ये ज्या नर्व्ह असतात, ज्या वायर्स आहेत सगळीकडे, ब्रेन पासून तर स्पायनल कॉर्ड किंवा तो याच्यामधल्या ज्या नर्व्ह, हे न्यूरॉन्स असतात, जे बेसिक युनिट आहे आपल्या ब्रेनचं, न्यूरॉन्स.
तो त्याच्यावरती जसं आपल्या इलेक्ट्रिकल वायरवर इन्सुलेशन असतं तसं त्याच्यावरती एक मायलिन नावाचं इन्सुलेशन असतं. मायलिन शीट. आणि या मायलिनला जेव्हा काही प्रॉब्लेम येतात, जेव्हा ते मायलिन खराब होतं, त्यावेळेस कुठल्या भागात जे खराब झालं त्या भागाची लक्षणं दिसतात. युजली अचानकपणे नजर जाणं, नंतर तोल जाणं, बॅलन्स जाणं किंवा अचानकपणे म्हणजे हातातली किंवा पायातली ताकद जाणं, जसं आपण स्ट्रोक मध्ये बघितलं. पण याच्यात थोडं ग्रॅज्युअली होतं. स्ट्रोक मध्ये काही मिनिटात ते काही तासात होतं, याच्यात काही दिवसांमध्ये होत असतं हे लक्षणं दिसतात. आणि हे वारंवार होत राहतं, म्हणजे एका भागात झालं की नंतर काही दिवसांनी दुसऱ्या भागात होणार. मग हे लक्षणं हळूहळू वाढत जातात आणि मग डिझीज प्रोग्रेस पण होत जातो याच्यामध्ये. हो. सो युजली अल्टिमेटली जर ट्रीटमेंट नाही घेतली तर डिसॅबिलिटी आणि बेड रिटर्न स्टेट येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. युजली आपण MRI केल्यानंतर काही गोष्टी असतात ते हॉलमार्क असतात, तसं असेल तर मल्टिपल स्क्लेरोसिस डायग्नोस होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस हा कम्प्लिटली ट्रीटेबल आहे. ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण त्याला कंट्रोल डेफिनेटली म्हणजे पूर्णपणे ठेवू शकतो आणि लोकांना नॉर्मल लाईफ पण जगता येतं. ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टींमध्ये. बाहेरच्या देशांमध्ये तर खूप कॉमन आहे मल्टिपल स्क्लेरोसिस. आपण म्हणू की जसं आपण आपल्याकडे काही आजार जसं इन्फेक्शन होणं, टायफॉइड, मलेरिया होणं, तसं तिकडे बाहेरच्या देशांमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस हा एवढा कॉमन आजार आहे. बापरे. आपण म्हणू तिथे 100 पैकी कमीत कमी 3 ते 5 लोकांना मल्टिपल स्क्लेरोसिस असतो. दॅट कॉमन. आपल्याकडे फॉर्च्युनेटली एवढा कॉमन नाहीये, बट जे आम्ही बघतो आहोत की दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याचं. रिझन मल्टिपल असू शकतात, बट अडॉप्टिंग अ लाईफस्टाईल विच इज नॉट सुटेड टू इज वन ऑफ द रिझन. म्हणजे की ते मेन रिझन नाहीये, पण दॅट कॅन बी रिझन या सगळ्या गोष्टी. ओके. तर जेव्हाही आपण मेंदूचा विचार करतो तेव्हा एक डिसीज डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे पार्किन्सन्स डिसीज. काय होतं पार्किन्सन्स डिसीज मध्ये बेसिक? पार्किन्सन डिझीज म्हणजे आपल्या म्हणू की आपण एखादा पिक्चर स्लो मोशन मध्ये बघतो, आपल्या शरीराच्या मुवमेंट एक्झॅक्टली तशा होऊन जातात स्लो मोशन मध्ये. आणि त्याच्यात युजली 2 प्रकार असतात. एक, काही लोकांना आपण बघतो हाताला ट्रेमर्स येतात, थरथर थरथर, युजली एका बाजूला चालू होतात. स्लो मुवमेंट म्हणजे काही तुम्ही ऍक्शन करत नाही, बसलेले आहात त्यावेळेस अचानक थरथर थरथर, किंवा चालताय त्यांचा हात थरथर व्हायला लागतो. आणि मग त्यांच्या हालचाली एकदम स्लो मोशन, म्हणजे खूप वेळ लागायला लागतो त्यांना प्रत्येक गोष्टीला. जसं आपण म्हणू की जेवण करताना नॉर्मली 10-15 मिनिटं लागतात, यांना अर्धा तास लागतो. का? कारण की दे आर डुईंग इट ॲट अ व्हेरी स्लो पेस. सगळ्या गोष्टी हळूहळू होतात. मग त्याच्यात बाकीचेही लक्षणं असतात, जसं कॉन्स्टिपेशन खूप कॉमन असतं. कॉन्स्टिपेशन असतं, त्यांना वास येत नाही कुठल्या गोष्टीचा, अॅनॉस्मिया म्हणतात त्याला. आणि त्याबरोबर आपण म्हणू की त्यांना बाकीचे बॅलन्सचे त्रास, मग नंतर ऍडव्हान्स याच्यामध्ये युरिन कंट्रोलचे त्रास, आणि मग नंतर मेमरीचे पण प्रॉब्लेम होत असतात या पार्किन्सन डिझीज मध्ये. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण मेंदूमध्ये एक डोपामिन नावाचा घटक असतो. डोपामिन जर कमी झालं, आता लोक लगेच डोपामिन कमी झालं, लोक म्हणतात आपण जेवणात नाही घेऊ शकत का डोपामिन. तर तसंच सिम्पल नाहीये तेवढं ते, कारण डोपामिन तेवढ्या क्वांटिटीत घेणं इज इम्पॉसिबल. कुठल्याही नॅचरल फूड मध्ये येत नाही तसं ते. देर आर सर्टन फूड विच आर डोपामिन रिच, पण आपण तेवढ्या क्वांटिटीत घेऊ शकत नाही. सो अल्टिमेटली आपल्याला ते डोपामिन टॅबलेटच्या स्वरूपात सप्लिमेंट करावं लागतं. ओके. आणि सर हंटिंग्टन डिसीज काय असतो? हंटिंग्टन डिझीज एक आजार आहे, म्हणजे हेरिडिटरी आजार, म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टींमध्ये पार्किन्सन हे त्याचं एक लक्षण असतं, पण सगळ्यात महत्वाचं लक्षण युजली 30 ते 40 वयोगटात सुरू होतो तो आजार. बिहेव्हिअरल चेंजेस, म्हणजे आपण म्हणू काही वेळा अँटी सोशल पर्सनॅलिटी जे आपण म्हणतो ना, त्या सडनली आपण हे ऑब्झर्व करू शकतो आपल्या आसपासच्या लोकांमध्ये. सडनली अँटी सोशल बिहेव्हिअर वाढत अग्रेसिव्ह होतात ते. नंतर त्याच्यामध्ये कोरिया होतं त्याच्यामध्ये. कोरिया म्हणजे काय? ॲबनॉर्मल मुवमेंट. लाईक आपण म्हणू की एक प्रकारचा स्लो डान्स असतो, तशा प्रकारचा तो त्याच्या मुवमेंट असतात. तो कोणालाही मुवमेंट प्रॉब्लेम प्लस बिहेव्हिअरल ॲबनॉर्मॅलिटी 30-40 वयात असेल, बिहेव्हिअर आणि स्ट्रॉंग अग्रेसिव्ह बिहेव्हिअर असतं त्यांचं. आणि त्याबरोबर कदाचित पार्किन्सनचे काही लक्षणं दिसतात त्यांच्यामध्ये. पार्किन्सनचे म्हणजे पार्किन्सोनिझम म्हणतो आम्ही त्याला, डिझीज नाही म्हणत त्याला. तो हे सगळे आजार जेव्हा असतात तेव्हा तो, आणि हा मुख्य म्हणजे फॅमिलीत चालत आलेला असतो. जर आणि युजली एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातोच तो, कारण तो एक ऑटोसोमल डॉमिनंट डिझीज आहे. तो युजली फॅमिली हिस्ट्री असते ही हंटिंग्टन डिझीजची. तो प्रॉब्लेम या सगळ्यामध्ये काय होतं की, आणि दुसरी गोष्ट एक पेनिट्रन्स म्हणून कन्सेप्ट असते. पेनिट्रन्स म्हणजे काय की या जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये किती प्रमाणात जाईल तो. युजली सांगणं डिफिकल्ट असतं. ऑटोसोमल डॉमिनंट मध्ये त्याचं पेनिट्रन्स असण्याचे चान्सेस जवळजवळ 100% असतात, 100%, की दुसऱ्या जनरेशन मध्ये जाणार असतो. पण जरी असेल तरी तो कोणत्या वयात मॅनिफेस्ट होईल आणि त्याला काय लक्षणं येतील हे कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. पण जर तुम्ही विचार करा, एखाद्याच्या घरात वडिलांना हंटिंग्टन डिसीज आहे, तर त्या मुलाला कायमस्वरूपी इमोशनल बर्डन असतं की यार मला पण होण्याची भीती आहे. सो दॅट इज द मोर इम्पॉर्टंट थिंग. आणि बऱ्याच वेळा मग लोक आम्हाला विचारतात की आम्ही यांचं टेस्टिंग करून गेलं पाहिजे का अगोदर हंटिंग्टन डिसीज मध्ये. आम्ही सांगतो की नको करायला, जेव्हा लक्षणं येतील त्यावेळेस केलेलं योग्य. का? कारण की
कधी त्याला लक्षणं येतील, कोणत्या वयात येतील हे प्रेडिक्ट करणं थोडं डिफिकल्ट असतं आणि काय स्वरूपात लक्षणं येतील हे प्रेडिक्ट करणं अवघड असतं. ठीक आहे ना, या सगळ्यात. म्हणून अगोदर जर माहिती असेल एखाद्याला, जर आपल्याला माहिती पडलं की, आणि मेन म्हणजे त्याला ट्रीटमेंट आपण म्हणू की तेवढी पॉझिटिव्ह ट्रीटमेंट नाहीये त्याच्यासाठी अवेलेबल. प्रत्येक जर तुम्हाला कळालं तुम्हाला 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर काही आजार होणार आहे, सो यू लूज यू युअर स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. आणि देन इट बिकम्स डिफिकल्ट लाईफ. सो दॅट इज वाय वी से की डू नॉट डू जेनेटिक टेस्टिंग अनलेस काही लक्षणं आहेत तर करा जेनेटिक टेस्टिंग. अदरवाईज बेटर टू नोईंग इज गुड, पण मग त्याचा खूप जास्त विचार करणं इज ऑल्सो डेट्रिमेंटल. ऍब्सोल्युटली. म्हणून एक जेनेटिक काउन्सिलिंग कन्सेप्ट असते. तो ज्या फॅमिलीमध्ये असा आजार असतो, युजली वी आस्क देम टू गो फॉर जेनेटिक काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टींमध्ये, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे का? कारण की काय असतं की प्रत्येकाच्या मनात एक भीती असते, माझ्या वडिलांना आहे किंवा माझ्या घरात आहे तर मला पण होणारच तो आजार. बट दॅट फिअर कॅन किल यू बिफोर डिझीज कॅन किल यू. ट्रू. सर मला सांगा, एक मिथ बस्ट करायचंय. आजकाल लोक डोकं दुखलं की लगेच एखादी गोळी घेऊन टाकतात. हे किती योग्य आहे? मी म्हणेल की सगळ्यात अयोग्य गोष्ट आहे. का? कारण की प्रत्येकाला काय आहे की क्विक रेमेडीज चाललेल्या आहेत, शॉर्टकट, सगळ्या गोष्टीत शॉर्टकटची सवय झालेली आहे. आपण बघतो कधी कधी डोकेदुखी हा असा आजार आहे की त्याचे लक्षणं सगळ्यांचे सारखेच आहे, डोकं दुखणं, पण त्याचे कारण खूप वेगवेगळे असतात आणि प्रत्येक वयात त्याचे कारण वेगवेगळे आणि बदलत जातात. So आपल्या दृष्टीने काय आहे की काही सिरियस कारण नाही आहे. कारण काय की काही वेळा समजा एखाद्याला, मी म्हणत नाही ब्रेन ट्युमर हा 1% लोकांमध्ये असतो डोकेदुखीच्या, पण जर काही लक्षणं असतील त्याच्याबरोबर आणि तुम्ही त्याला इग्नोर करत गेले, बरेच लोक वर्षानुवर्ष गोळ्या घेत राहतात आणि मग ते ट्युमर एवढ्या प्रमाणात वाढलेलं असतं की त्यावेळेस ते नॉट ऑपरेट करणं. दुसरी गोष्ट, जे पेन किलर आपण घेतो, जे ओव्हर दी काउंटर पेन किलर मिळतात, दे आर डेट्रिमेंटल टू युअर किडनीचं नुकसान करतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला निदानच माहित नाही तर फक्त गोळी घेऊन काय फायदा आहे? तुम्ही निदान करा. डोकेदुखीचे कारण, मायग्रेन काय आहे, टेन्शन टाईप हेडेक काय आहे, आणि त्याची योग्य ट्रीटमेंट घ्या. अदरवाईज काय होतं की पहिल्यांदा महिन्यात 1-2 गोळ्या लागतात, मग 3-4 वेळा लागायला लागतात, मग रोजच डोकं दुखायला लागतं आणि मग ते इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. का? कारण की कुठलाही आजार हा जेवढा क्रोनिक असतो तेवढा डिफिकल्ट होत जातो ट्रीट करायला. तो निदान कुठल्याही आजाराचं पहिले झालं तर खूप चांगलं आहे. म्हणून मायग्रेन हा सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे हेडेकचा, आणि आजकाल मायग्रेन वाढलंय, खूप जास्त वाढलंय. आपण म्हणून सायकॅट्रिक इश्यू जसे वाढलेत तसे डोकेदुखीचे प्रकारही वाढलेत. का? कारण की अगेन सेम थिंग, लाईफस्टाईल चॉईसेस, स्ट्रेस प्रत्येकाला आहे. कोणीच असं नाही की स्ट्रेस नाहीये. दॅट इज वाय इट इज इन्क्रीज. सो म्हणून आपण स्ट्रेसमुळे डोकं दुखत असेल असं इग्नोर करून त्याच्यात काहीच पॉईंट नाही. का? कारण की शेवटी कुठलंही लक्षण जे आहे त्याचं निदान जर नाही झालेलं आणि ते जर वाढलं बाय चान्स, तर मात्र तुम्हाला ती वेळ कधीच परत येत नाही. देर आर मेनी पीपल ज्यांना असं वाटलं की बाबा नाही बाबा मी अगोदरच यायला पाहिजे होतं, पण मग वेळ त्यावेळेस निघून गेलेली असते. यू शुड नॉट मिस दॅट पिरियड. सर, ब्रेन हॅमरेज आणि ब्रेन नर्व ब्लॉकेज काय फरक आहे? जेव्हा आपण स्ट्रोक किंवा पॅरालिसिस म्हणतो तेव्हा मुख्यत्वे त्याची 2 कारणे असतात. बाकीचे असतात दुर्मिळ, पण 2 कारणं असतात. एक म्हणजे ब्लड सप्लाय, जे रक्तवाहिनी आहे आपली ती बंद होणं, ब्लॉक होणं, त्याला ब्लॉकेज म्हणतात. आणि त्याला इस्चेमिक स्ट्रोक म्हणतात. म्हणजे काय, रक्तपुरवठा कमी झालेला आहे. आणि एक म्हणजे रक्तवाहिनी फुटणं, ब्लिडिंग होणं, त्याला हिमोरेजिक स्ट्रोक म्हणतात. म्हणजे आतमध्ये रक्तस्राव होतो. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे जे ग्लुकोज किंवा न्यूट्रिशन ते पोहोचत नाही. ब्लिडिंग झाल्यामुळे त्या भागाचं पूर्णच नुकसान होऊन जातं या सगळ्या गोष्टींमध्ये. तो त्याला हिमोरेज म्हणतात. सो हे 2 मुख्य कारणं असतात. आणि हिमोरेज होण्याचा सगळ्यात कॉमनेस्ट कॉज जर असेल तर आपण म्हणू की ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन इज द लीडिंग कॉज ऑफ हिमोरेज. त्याच्या खालोखाल पाठोपाठ मग कोणाला रक्तपात करण्याच्या गोळ्या चालू असतात, त्याच्यामुळे हिमोरेज होत असतं. आणि स्ट्रोकची मी मगाशीच तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर हे कारण सांगितले, हे इस्चेमिक स्ट्रोकचे कारण असतात. इस्चेमिक स्ट्रोक्स आर कॉमन, मोर कॉमन दॅन हिमोरेजिक स्ट्रोक. काही आपण म्हणू विंटरमध्ये फक्त हिमोरेजिक स्ट्रोक कॉमन होतात, कारण त्या काळात ब्लड प्रेशर सर्ज होत असतात आपले थंडीमुळे युजली. त्यावेळेस फक्त ब्लिडिंग म्हणजे हिमोरेजिक स्ट्रोक वाढतात. अदरवाईज इस्चेमिक स्ट्रोक्स आर कॉमन. लोकांच्या ट्रीटमेंटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण का? इस्चेमिक स्ट्रोक मध्ये मी मगाशी सांगितलं की आपण थ्रोम्बोलिझम म्हणजे रक्तपात करण्याचं इंजेक्शन देऊन ती रक्तवाहिनी ओपन करू शकतो. हिमोरेजिक स्ट्रोक मध्ये आपल्याला फक्त ब्लड प्रेशर कंट्रोल करणं आणि ब्रेनची स्वेलिंग कमी करणं याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. आणि युजली ब्लिडिंग झालेल्या पेशंटला जर खूप जास्त प्रमाणात असेल तर युजली रिकव्हरी होण्याचे चान्सेस पण त्यांचे थोडेसे त्या मानाने कमी असतात ऍज कम्पेअर्ड टू इस्चेमिक स्ट्रोक. आणि सर, मेंदूचा प्रश्न आहे तर मला नक्की विचारायला आवडेल की स्मरणशक्ती कशी वाढवायची? बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो. स्मरणशक्ती वाढवायची हा सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन आहे की कशी वाढवायला पाहिजे. शंखपुष्पी वगैरे घ्यायला हवं का? येस, आयुर्वेदिक जे काही आहे, शंखपुष्पी किंवा ब्राह्मी जे लोक यूज करतात, आय अग्री टू इट सर्टनली की काही प्रमाणात योग्य आहे. पण नुसतंच आपण कुठल्याही गोष्टीला औषध, हे आपण म्हणू की जी नॅचरल प्रोसेस आहे, त्याला आपण सगळ्याच गोष्टींनी होऊ शकत नाही. तर आपल्या दृष्टीने आपण काही गोष्टी करायला पाहिजे.
मेमरीचं मी सगळ्यात एक मोठं प्रिन्सिपल सांगतो, जे बऱ्याच लोकांना माहित नसतं, की मेमरी इज फॉर्म ड्युरिंग युअर स्लीप. सो इफ यू हॅव अ गुड स्लीप, द मेमरीज विल बी मच बेटर या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण मेमरी कन्सॉलिडेट होते ती स्लीप मध्ये होत असते. आणि त्याच्यामुळे आपण म्हणू की, आणि युजली तुमची साऊंड स्लीप, त्याला डीप स्लीप म्हणतो आपण, त्या स्लीप मध्ये जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याच वेळेस ब्रेनची रिकव्हरी पण होत असते या सगळ्या गोष्टी. तो म्हणून मी सांगेल की सगळ्यात महत्वाचं औषध जर काही घ्यायचं असेल तर योग्य स्लीप, योग्य वेळेस झोपणं आणि योग्य काळासाठी झोपणं. काळासाठी म्हणजे कधी झोपायला पाहिजे, एक आपण म्हणू, आपण आता मॉडर्न याच्यात आहोत, 10 वाजता झोपा, 6 वाजेपर्यंत योग्य आहे, बस एवढं. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विचार न करता, स्ट्रेस न घेता झोपा. आणि आणखीन एक महत्वाचं, रात्री झोपण्याच्या अगोदर मोबाईल प्लीज एक अर्धा तासासाठी स्विच ऑफ करा. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला झोप काय येते माहितीये का, की जेव्हा अंधार होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन रिलीज होतं. हार्मोन असतं ते कंट्रोल करतं मेलॅटोनिन, आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येते. तुम्ही जो मोबाईलचा ब्राईट लाईट घेऊन जर झोपलात तर ते लवकर रिलीजच होत नाही. आणि मग लोक आजकाल आपण ऐकतो की मला झोप येत नाही म्हणून मी मोबाईल बघतोय. इनफॅक्ट तुम्ही मोबाईल बघता म्हणून झोप येत नाही. हे जोपर्यंत ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत नाही, मी मोबाईल ठेवला तरी मला अर्धा तास झोप येत नाही. ठेवून तर बघा, आज अर्धा तास झोप नाही येणार, उद्या तुम्हाला 20 मिनिटांनी येईल, 25 मिनिटांनी येईल, 10 मिनिटांनी येईल. सो ट्राय टू मेक दिस स्मॉल चेंजेस विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण मेमरीशी रिलेटेड जो अल्झायमर डिझीज असतो किंवा डिमेन्शिया आपण एक म्हणू, डिमेन्शिया प्रिव्हेंट करण्यासाठी गुड फूड, गुड फिजिकल ऍक्टिव्हिटी, गुड स्लीप, दीज आर प्रेशियस थिंग. म्हणजे या गोष्टींना कुणीही सबस्टिट्यूट करू शकत नाही. लोकांनी किती ब्राह्मी घ्या, शंखपुष्पी घ्या किंवा किती नंतर मेमरी वाढवायची औषधं घ्या, इफ यू आर इन युअर लाईफ यू आर नॉट फॉलोड दीज 3 थिंग्स, इट इज इनोव्हेटिव्ह. म्हणजे आपण म्हणू की त्यांना आपण इम्प्रुव्हमेंट आणणं फार अवघड होतं या सगळ्या गोष्टी. सो इफ यू डू ऑल दिस थिंग कन्सिस्टंटली केल्या तर न्यूरोलॉजिकल आजार येणारच नाही, पण डिमेन्शिया पण येणार. ओके. तर मेंटल गेम्स जे आहेत ते किती इम्पॉर्टंट मेंटल रोल गेम, प्ले करतात? बुद्धिबळ असेल, बुद्धिबळ, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज जेव्हा तुमचे काही आपण म्हणू ट्रेट्स किंवा जसं आपण म्हणू की काही गोष्टी डेव्हलप होत असतात, त्यावेळेस तुम्ही जेवढ्या चालना देणार, जेवढे जेवढे विविध गोष्टी करणार, तेवढं तुमचं ब्रेन त्या गोष्टीत डेव्हलप होत असतं. सो आपण म्हणू लहान मुलांमध्ये दीज आर व्हेरी गुड थिंग्स. कारण का की त्यांच्या ब्रेनला वाढ होण्यासाठी चालना देतात ते. ठीक आहे, सो दॅट इज दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नंतर आपण म्हणू एक डेव्हलप झाल्यानंतर त्याला मेंटेन करणंही गरजेचं असतं. So ते मेंटेन करण्यासाठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग लगेच लोक इंटरप्रिट करतात की नाही ते लहान मुलांसाठीच आहे फक्त, आपल्यासाठी नाही. तो नाही, तुमचं जे काही तुम्ही अचीव्ह केलंय, तुम्ही जसं समजा आपण क्रिकेटर आहे, आपण बघतो त्याने 6 महिने क्रिकेट खेळणं बंद केलं तर त्याचं फिटनेस 6 महिन्यापूर्वीच नाही राहणार ना. नाही राहणार. सेम Correct. थिंग. सो युअर मेंटल ॲबिलिटीज इफ यू कीप ऑन युझिंग देम देन इट विल रिमेन सेम. आता तुम्ही एक लेटेस्ट एक व्हिडिओला असेल बघितला असेल की एक माणूस होता, तो टाईप करायचा तो विसरून गेला होता. तो सीईओ होता युएस मधला. तो काय करायचा की फक्त बोलायचा आणि ते टाईप व्हायचं. आणि सडनली आफ्टर 3-4 इयर्स जेव्हा त्याला काही गोष्ट टाईप करायला लागली, ही वॉज अनेबल टू, म्हणजे तो विसरून गेला होता की टाईप कसं करायचं. सो एक गोष्ट महत्वाची आपल्या मेंदूमध्ये, आपण जी गोष्ट करत नाही ती आपण विसरायला लागतो. आणि हे इव्होल्युशन मध्ये सुद्धा हेच झालेलं आहे. ठीक आहे ना. आपल्या जे मग गोष्ट माणसं करत नाहीयेत त्या गोष्टी इव्होल्युशन मध्ये लॉस होतात. सिमिलरली आपल्या लाईफ मध्ये सुद्धा ज्या गोष्टी आपण फ्रिक्वेंटली करत नाही त्या लॉस होत जातात. म्हणून मेंटल गेम्स आपण म्हणून चॅलेंज करणं स्वतःला, या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि 9 पल्स हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे काय ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत? 9 पल्स हॉस्पिटलमध्ये आपण आता या सगळ्या ज्या आजारांबद्दल बोललो त्याबद्दल सगळ्यांची ट्रीटमेंट आहे. सगळ्यात महत्वाचं स्ट्रोक थ्रोम्बोलिसिस, मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी, म्हणजे जे आपण प्लास्टिक जे बोललो आपण इमिजिएटली 9 तासापर्यंत करता येते. हे सगळं इथे अवेलेबल आहे. सिटी स्कॅन, सिटी एन्जिओग्राफी, या सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला स्ट्रोक पेशंट ट्रीट करण्यासाठी. पार्किन्सन पेशंटसाठी आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. जसं काही आजार असतात स्नायूंचे किंवा नसांचे आजार, त्याच्यासाठी EMG, NCS ही तपासणी असते, ती तपासणी अवेलेबिलिटी आहे. प्लस काही मुवमेंट डिसऑर्डर असतात ज्याच्यात बोट्युलिनम टॉक्सिन हे एक इंजेक्शन असतं, जे आपण बघतो की फिल्म कास्ट वगैरे ते सगळे बोटॉक्स इंजेक्शन त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरतात. पण त्याचे थेराप्युटिक युजेस न्यूरोलॉजीत खूप जास्त आहे. आणि ते बोटॉक्स इंजेक्शन देण्याचं आपल्या बोट्युलिनम टॉक्सिन, बोटॉक्स एक कंपनी आहे, बोट्युलिनम टॉक्सिन इंजेक्शन म्हणतात त्याला, ते आपण देऊ शकतो. आणि त्याच्याने आपण म्हणू की खूप लोकांना फिजिकल जे प्रॉब्लेम असतात ते त्यांचे दिसत नाहीत. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्या गोष्टी आपण इथे 9 पल्स हॉस्पिटलमध्ये करतो. लास्ट 2 क्वेश्चन्स. मला सांगा, जसं आपण लिव्हर डिटॉक्स करतो, किडनी डिटॉक्स करतो, ब्रेन डिटॉक्स करण्यासाठी काय करायचं? येस, ब्रेन डिटॉक्स करण्यासाठी मी सांगितलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एक गोष्ट मी काय करायला पाहिजे आणि त्याच्याने मी माझं सगळं डिटॉक्स होईल. तर मी सांगेल की जर तुम्हाला काही गोष्ट करायची असेल ब्रेन डिटॉक्स करण्यासाठी,
सो एक तुम्ही सर्केडियन रिदम फॉलो करा, सूर्याला तुमचा पेसमेकर करा आणि त्याप्रमाणे फॉलो करा. तुमचं डाएट चांगलं पाहिजे. तिसरी गोष्ट फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. आपल्याला वाटतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्याने ब्रेनला काय फायदा होतो. So there are studies, n number of studies which have shown that if you continuously do physical activities, your brain function keep on increasing and in fact they are maintained to their level. So या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकालच्या जगात जे झालंय की सोशल मीडियावर जाऊन त्याला रिॲक्ट करणं, ओव्हर रिॲक्ट करणं, दिस इज डेट्रिमेंटल टू युअर ब्रेन. त्यालाच मी एक व्हिडिओ बघितला की देर वॉज वन एक मेंढपाळ होता. तो आपल्या एक आग लागलेली असते आणि तो आपल्या शेळ्यांना फक्त 3 राऊंड गोल फिरवतो आणि सुरुवातीला असतो आणि त्याच्यानंतर तो निघून जातो. त्या शेळ्यांचं जे सायकल चालू असतं ते चालूच राहतं विदाऊट थिंकिंग. सो लाईक दॅट वी हॅव बिकम. आपण कोणती गोष्ट फॉलो करतोय ना, विचारच करत नाही, फक्त फॉलो करत राहतोय. म्हणजे राजकीय आपण म्हणून पॉलिटिकल पार्टीज असतील, त्यांची विचार शैली असेल. सो वी डू नॉट हॅव अवर ओन थिंकिंग. आपण आपली थिंकिंगच बाजूला ठेवतोय आणि मी सांगितलं जी गोष्ट आपण करत नाही ती काळानुरूप आपण गमावतो. सो तुम्हाला तुमची थिंकिंग ठेवायची असेल तर तुम्ही ती थिंकिंग चालू ठेवा. म्हणजे आणि स्वतःची थिंकिंग, कोणा दुसऱ्याची नका घेऊ. ठीक आहे ना. हॅव युअर ओन थॉट्स. मी म्हणत नाही की एक्सेंट्रिक थॉट्स असायला पाहिजे, पण गुड थॉट्स आणि स्टिक टू दोज थॉट्स. कोणा दुसऱ्याने इन्फ्लुएन्स करण्याची गरज नाही आपल्याला. आपण बघतो इन्फ्लुएन्सर लोक खूप वाढत चाललेले आहेत. वाय? कारण की वी हॅव मेड इट व्हेरी इझी की कोणी आपले येऊन थॉट इन्फ्लुएन्स करावे, विच इज नॉट दॅट केस. आपण फॉरेन कल्चर मधून तर काही घ्यायचं, वेस्टर्न कल्चर. व्हॉट इज दे हॅव देअर युनिक आयडेंटिटी. ते त्यांच्या स्वभावाला सोडत नाहीत. त्यांना जे करायचं आहे आयुष्यात ते दे आर फिक्स टू दॅट. आपल्याकडे तसं नाही झालं. म्हणून दॅट इज व्हॉट आय एम सेइंग की काही गोष्ट घेण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून, तर या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. दॅट इज गुड. या सो या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मधून एकच गोष्ट स्पष्ट झालेली आहे. तुमचं डोकं म्हणजे मुळात तुमचा मेंदू तुम्हाला हेल्दी ठेवायचा असेल तर चांगल्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. गुड स्लीप, चांगलं जेवण आणि त्याचबरोबर एक्सरसाइज. थँक्यू सो मच. ते होते डॉक्टर धनंजय डुबेरकर, थँक्यू. 9 पल्स हॉस्पिटल, मुंबई नाका इकडे. तुम्हाला जर का कुठल्याही संबंधित असे आजार असतील तर सरांना नक्की संपर्क करा. धन्यवाद.